तर पुण्यातील प्रकरणावरून आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे। पुण्यात जे घडतंय त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा। आदित्य ठाकरेंची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना ही विनंती पाहायला मिळते। पुण्यातील लोकमान्य नगरमधील जागा बिल्डर हडप करत असल्याचा पत्रामध्ये उल्लेख करण्यात आलाय। तसंच मंत्री मुरलीधर मोहोळांच्या जमीन प्रकरणाचा देखील पत्रामध्ये उल्लेख आहे। तर आदित्य ठाकरे यांनी काय नक्की म्हटलेलं आहे ते आपण पाहूयात। पुण्यातील लोकमान्य नगरमधील जागा बिल्डर ढापू पाहत आहे असं आदित्य ठाकरेंनी आपल्या पत्रात म्हटलंय। पुण्यामध्ये जे काही सुरू आहे ते तातडीनं रोखणं गरजेचं असल्याचं देखील आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। स्थानिक नागरिकांना न्याय द्याल आणि पुणे गिळू पाहणाऱ्या बिल्डर्सला पाठीशी घालणार ही अपेक्षा आहे असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। कॉन्ट्रॅक्टर को सब माफ असा नवीन कायदा केला आहे का याबद्दल माहिती मागवावी आदित्य ठाकरेंनी आपल्या पत्रामध्ये असं म्हटलेलं आहे।